अरे केस गळायला लागले राव माझे. दादी एवढं तरी काय नाही, मारीत असतं अजून पण. अरे काय झालं, अशी काय बघती? हां तुमच्यात बघून मला एक वाटतं बरं का, तुम्हाला ना कोणाच्या लग्नात ना कार्यक्रमात नाही नेता येणार मला आता. का? नाही नेता येणार. पाहुणे रावळे तर लांबच राहिले आता, त्यांच्याकडनं यायचं तर विषयच नाही राहणार बघा तुम्ही. आणि माझ्या मैत्रिणी तर मला इतके दिवस झालं मला म्हणत होत्या लग्न झाल्यापासून की मला दाजींची भेट करून दे, दाजींची भेट करून दे. त्यांना सुद्धा नाही तुमचा चेहरा दाखवता येणार आता. आपण झालंय काय? काय झालंय काय? तुम्हाला असं वाटत नाही का हो? प्रत्येक स्त्रीला वाटतं का नाही आपलं नवरा हँडसम दिसावं, वाटतं का नाही मला सांग. मी हँडसम नाही का मग? तुम्ही हँडसम आहे हो, त्याचं नाही म्हणत, पण तुमच्याकडे बघून ना मला एक वाटतं तुमचं काही दिवसाचं टक्कल पडणार आहे. हो, वर्षातच माझं टक्कल पडणार? पडणारच आहे बघा ते केस. काही नको बोलू भारती, नाही पडणार टक्कल. काही नको बोलू. एवढे केस गळत आहेत तुमचे. माझे केस गळतात? गळतेतच. काल नाही इथं बाहेर ती केसावर फुगे विकणारी बाई आली होती. मी सर्वज्ञाने एक फुगा घेतला त्याच्यावरती आणि मला ते पिनाचं एक पाकिट सुद्धा घेतलं मी तुमच्या ह्या केसावरती. एवढी केस गळत आहेत तुमचे, गळतेतच. तू काही बोलते, एवढे नाही गळत. गळतेत, एवढी केस गळत आहेत ना. ते सर्वज्ञ सुद्धा तुमचे असा टक्कलवरून अशी घसरगुंडी खेळत आहेत बघा तुम्ही. नाही ते बरोबर दिसणार. शेजार पाजारच्या बायका सुद्धा मला म्हणत आहेत टकला नवरा, टकला नवरा. मला चांगलं वाटलं. एवढं टक्कल पडायला लागलं? पडायच लागलंय बघा जरा आरशात नीट. मला लय वाईट वाटते आता. चेहरा नाही दाखवणार कोणाला.